हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये सायलीला अर्जुनच्या वाढदिवसाचं पूर्ण आठवत असतं. सायली म्हणते त्या दिवशी अर्जुनला अक्षवंतसुद्धा म्हणता येत नव्हतं. जेव्हा मामी अक्षवंत करत होत्या तेव्हा पूर्ण आजीने जेव्हा लाकेट दिलं अर्जुनला वाढदिवसाचं गिफ्ट, तिला खूप आवडलं. तेव्हा सायली खूप रडत होती. मग ते लाकेट अर्जुनने सायलीला दिलं आणि पूर्ण आजीने ते लाकेट तिच्या गळ्यामध्ये लावून दिलं. हे सगळं तिला आठवत असतं आणि सगळे चकित होतात का हे सगळं तिला कसं आठवत आहे, कारण हे तर तेव्हा लहानपणची गोष्ट आहे आणि तेव्हा सायली तर तिथे होती पण नाही. प्रतिभा कल्पनाला म्हणते की हे सगळं जसं सायली बोलत आहे तसंच घडलं होतं अगदी, पण सायली जसंच्या तसं कसं बोलत आहे. तर कल्पना म्हणते की होऊ शकते अर्जुननी सांगितलं असेल सगळं, आणि अर्जुन पण म्हणते की प्रतिमाने सांगितलं असेल, प्रतिमा आत्याने सांगितलं असेल. असे दोघांना पण एकमेकाला वाटतं की यांनी सांगितलं असेल, त्यांनी सांगितलं असेल. सायलीला वाटते की मी तर अर्जुनच्या वाढदिवसाचं तर मला काहीच माहिती नाही, हे तर लहान असतानाची गोष्ट आहे, पण मला असं वाटत आहे की मला सगळंच आठवत आहे आणि मला असं वाटते की मी स्पष्ट हे सगळं पाहिलं आहे. जणू काही घडताना मी तिथेच होते. इकडे जेलमध्ये महिपतची सुनावणी राहते. तर जज साहेब म्हणतात, जेलर साहेबला विचारतात महिपत कसे वागत होते जेलमध्ये. तर ते सांगतात की आधी ते नव्हते चांगले वागत, पण त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये खूप सुधारणा झाली. जेव्हा त्यांना कळलं की आपण चुकतोय त्याच्यानंतर ते खूपच छान वागायला लागले. ते आता जेलमधले पूर्ण नियम पाळतात आणि सगळे कामं पण करतात. तर जज साहेब म्हणतात, अहो हे तर नियम सगळ्यांनी पाळणे अपेक्षितच आहे. एवढंच करत नाही तर त्यांच्यावर कोणी हात उचलला तरी ते त्यांना मारत नाही. इतर कैद्यांना उपदेश देतात, पुन्हा चांगलं वागायचं, गुन्हा करायचा नाही असा उपदेश देतात. म्हणून तर मी त्यांना चांगल्या वागणुकीचं सर्टिफिकेट दिलं होतं. हे सगळं चैतन्य पाहत असतो. मध्येच सचिन महिपतच्या वकिलाला काहीतरी सांगत असतो. महिपतचे वकील सर्टिफिकेट देतात जे महिपतला मिळलेले होते, जे चांगलं काम केल्याबद्दलचं. यावरून कोर्टाच्या लक्षात येणार की महिपत शिकऱ्यांना पश्चाताप झालेला आहे. मुळात महिपत शिकरे हे चांगली व्यक्ती असून त्यांचं वागणं हे आदर्शक आहे, पण महिपत शिकरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हे सगळे गुन्हे नागराज किल्लेदार यांनी महिपत शिकरेकडून करून घेतले होते. महिपत शिकरेंनी पडत्या काळात नागराज किल्लेदारकडून काही पैसे घेतले होते. त्या पैशाच्या बदलामध्ये त्यांना ब्लॅकमेल करून हे सगळे गुन्हे करवून घेतले होते नागराजने. महिपत शिकरेंचं वागणं एखाद्या संतासारखं आहे. म्हणूनच आम्ही महिपत शिकरेंच्या सुटकेसाठी हा अपील केला आहे. याचे काही साक्षीदार मला बोलवायचे आहे युअर ऑनर. महिपत शिकरेच्या बाजूने एक कैदी आणि एक पोलीस त्यांच्या बाजूने साक्ष देतात की महिपत शिकरे जेलमध्ये किती छान राहत होते. इकडे विमल लाकेट आणून देतात आणि पूर्ण आजी म्हणतात की त्या दिवशी तू नसंच रडून 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 हे लाकेट मागवलं होतं आजी, माझ्या मुलाने दिलं पण होतं, आता तुझ्याच गळ्यात राहिलं पाहिजे. म्हणून मग पूर्ण आजी सायलीच्या गळ्यामध्ये ते लाकेट लावून देतात. जेव्हा सायलीच्या गळ्यामध्ये लाकेट लावून दिलं पूर्ण आजीने, तेव्हा सायलीला असं वाटते का हे लाकेट तर मी तन्वीच्या गळ्यामध्ये हजारदा बघितलं, तरी पण मला असं का वाटत आहे की हे लाकेट माझ्या खूप जवळचं आहे. हा लाकेट फक्त माझाच आहे. हा योगायोग नाही होऊ शकत, हा भास आहे, नाही होऊ शकत. पण मग हे काय आहे? महिपत शिकरेचे वकील म्हणतात की नागराज किल्लेदाराच्या 3 अटेम्प्ट टू मर्डर या केसमध्ये महिपत शिकरे माफीचे साक्षीदार होते. तेवढंच नाही तर आत्तापर्यंत जे साक्षीदार आले त्यांनी पण महिपत शिकरेबद्दल चांगल्याच गोष्टी सांगितल्या. त्यामुळे माझी कोर्टाला ही विनंती आहे की महिपत शिकरे स्वतःहून कधीच गुन्हा केला नाही. महिपत शिकरेंची निर्दोष मुक्तता व्हावी. धन्यवाद. जज साहेब सरकारी वकीलला विचारतात की तुम्हाला काही उलट तपासणी करायची आहे काय, तर ते म्हणतात नाही. इकडे पूर्ण आजी आधीचे किस्से सांगत राहतात. तेव्हा रविराज म्हणतात का आता पूर्ण आजी ते किस्से राहू दे, आम्ही त्या दिवशी गेलो त्यानंतर काय घडलं हे तर माहीतच आहे. रविराज, पुरे ना तो विषय आता, आम्ही खरं तर निघतो आता, अशी प्रतिमा म्हणतात. तन्वी तू तब्येतीची काळजी घे म्हणतात, पण तन्वी आपल्याच गुंगेमध्ये आहे.
तर सगळे तिच्याकडे पाहतात आणि अर्जुन तिला तन्वी म्हणून जागं करतो. मला वाटलं राहाल तुम्ही, असं सायली म्हणते. रविराज म्हणतात, आत्ता नको, 2-3 दिवसांनी चक्कर मारणारच आहो. पूर्णाजी विमलला म्हणते, विमल मला रूममध्ये घेऊन चल, मी थोडी आडवी होते. तेवढ्यात अर्जुनला फोन येतो. सायली, तुला काही हवं आहे का? तुला काही हवं असेल तर सांग, मी माझ्या रूममध्ये असते. सायली म्हणते, देवी आई, हे काय घडतंय माझ्यासोबत? इथली जे प्रत्येक लहानपणची गोष्ट आहे ते प्रत्येक गोष्ट मला माझी कशी वाटत आहे? मी तर ह्या सुभेदार घरांची सून आहे आणि यांच्या लहानपणीचं तर माझं काहीही संबंध नाही. तू मला कसले संकेत देते का देवी आई? इकडे कोर्टामध्ये जज म्हणतात की महिपत शिकरेने आजपर्यंत जेवढे गुन्हे केले आहे तेवढे नागराज यांनी सांगितले त्याच्यामुळे केले आहे. त्याच्यानंतर ते जेलमध्ये गेल्यानंतर इतर कैद्यांना त्यांनी चांगली शिकवण दिली आणि स्वतःही चांगले वागले. त्याच्यामुळे आता त्यांना सुधारण्याची एक संधी देत आहे आणि सगळ्या गुन्ह्यातून त्यांना मुक्त करीत आहे, म्हणून त्यांना जेलमधून सोडल्या जातं. सचिन आणि महिपत शिकरे दोघांनाही एकमेकाला आलिंगन देतात आणि सचिन म्हणतो की अण्णा काँग्रॅच्युलेशन, तुम्ही सुटले. आणि महिपत शिकरे म्हणतात, तुझ्यामुळे सुटलो रे मी आज जेलमधून. हे सगळं स्वप्नात असल्यासारखं वाटत आहे. हे स्वप्न नाही आहे, हे खरंच घडतंय. आता तुमच्यावर कोणताही आरोप नाही आहे आणि हे सगळं तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे शक्य झालं अण्णा. ही खरी जादू तुझी आहे, सचिनला म्हणतात. दिवस रात्र एक केले तूने, खूप कष्ट घेतले मला सोडवायला. तर सचिन म्हणतो, त्याचेच तर फळ मिळाले आपल्याला. सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही आता वरती मान करून चांगले जगू शकता. तर महिपत शिकरे म्हणतात की नाही, मला आता वरती मान करून जगण्याची इच्छा नाही, मी खाली मान ठेवूनच जगेन. आता मला समजलं की माझं जीवन परमेश्वराची भक्ती करण्यातच चांगलं हित आहे. परमेश्वरा, या मुलाच्या पाठीशी राहा म्हणून देवाला प्रार्थना करतात. सचिन अण्णाला म्हणतो की आपण ही बातमी सगळ्यात जवळच्या व्यक्तीला द्यायला पाहिजे. म्हणून अण्णा पण म्हणतात, हो हो, साक्षी किती वाट बघत असेल. सचिन साक्षीला फोन लावतो आणि म्हणतो, हो हो सुटले अण्णा, जास्त एक्साइटमेंट होऊ नको, काळजी घे, सी यू सून. सायली रूममध्ये विचार करत असते की मला अगदी ह्यांचा वाढदिवस कसा आठवत आहे. अर्जुन तिला लाकेट लावताना असं सगळं आठवत असते. तेवढ्यात अर्जुन येतो आणि मोबाईल मागतो. मोबाईलमध्ये रिमाइंडर लावतो, तुला किती पाणी प्यायचं आहे, नंतर तू सायली पीत जा पाणी. सगळे रिमाइंडर लावतो, किती पाणी प्यायचं आहे, किती मोबाईल बघायचा आहे. म्हणजे कसं होईल ना, डॉक्टरांनी जे जे तुला सांगितलं आहे ते तुला सगळं कळेल. बायको, तुझं लक्ष कुठं आहे? मी एवढ्या वेळचं बडबड करत आहे तर तू काहीच बोलत नाही आहे. सायली म्हणते, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याचं सगळं उत्तर पॉडकास्टमध्ये कसं असणार. तेवढ्यामध्ये चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य सांगतो की महिपत शिकरे सुटले. तर अर्जुन म्हणतो की नाही रे, तू चुकीचं ऐकलं असणार. चैतन्य म्हणतो, नाही, मी हिअरिंगला बसलेलो होतो तिथे, मी स्वतःच्या कानाने ऐकलं आणि बघितलं सुद्धा. सचिनने महिपत शिकरेला जेलमधून सोडवलं. हो, सोडवलं त्याला. महिपतला चांगल्या वागणुकीसाठी कोर्टाने सोडलंय. महिपत शिकरेला सोडवणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. यासाठी सचिनने खूप दिवसापासून प्रयत्न केले असतील. सचिन तर खूपच चालू माणूस निघाला. तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते, त्यात काय आश्चर्य आहे, सचिन जसा माणूस काहीही करू शकतो आणि मी हे सगळे धक्के सहन करायला मी आता तयार आहे, तेव्हा माझी टेन्शन घेऊ नका. अस्मिताचे बोलणे ऐकून सायली आणि अर्जुन खुश होतात. अर्जुन बाहेर जाता जाता बाळाचा लाड करतो आणि बाहेर जातो. अस्मिता म्हणते बाळाला, बघ बाळा, कोणाच्या रूममध्ये आलो आपण? मामा मामीच्या रूममध्ये आलो, पर मामा तर नेहमी बिझीच असते. सायली म्हणते की अस्मिता, तू सचिनच्या याच्यामधून त्रासामधून मुक्त झाली तर बरं वाटत आहे. इकडे प्रताप आणि कल्पना म्हणतात, अस्मिता जरी खुश दिसली तरी तिच्या मनामध्ये काहीतरी वाटतच असेल. कल्पना म्हणतात, हो, आपण कुठे बाहेर जायला हवं का? पण इतक्या छोट्याशा बाळाला घेऊन कुठं जाणार आहे? मग आपण घरीच काहीतरी कार्यक्रम करूया, फक्त किल्लेदारांना बोलवू आणि आपण छोटासा घरीच कार्यक्रम करू, गेट टुगेदर.
तेवढ्यामध्ये अर्जुन खाली येतो आणि अर्जुन म्हणतो की हो आता त्याची गरज आहेच. तर प्रताप म्हणतात काय अजून काय झालं? तर अर्जुन सांगतो की महिपत शिकरे आता जेलमधून सुटला आहे. महिपत म्हणतो नरकात होतो, आता घरी आलो, असं वाटत आहे की स्वर्गात आलो. पण स्वर्गात एक देव आहे आणि खाली तुझ्या प्रयत्नामुळेच माझी सुटका झाली. महिपत म्हणतात माग, तुला जे काही मागायचं असेल ते माग. अण्णा तुम्ही मला सगळं माझं कर्ज खंडवून सगळंच मला मदत केली आहे. आता तुम्हाला जर मदत करायचीच असेल तर मला राहायला घर नाही आहे, तर मी तुमच्या घरात राहू शकतो का काही दिवस, माझ्या घराची सोय होईपर्यंत. अण्णा साक्षी कुठे आहे असे विचारतो. सचिन म्हणतो की तिची पुण्यामध्ये ट्रीटमेंट चालू आहे. कसली ट्रीटमेंट? ती साक्षी आल्यानंतरच सांगेल तुम्हाला. सायली म्हणते हे खूप छान आहे, छोटेखानी बारसं करूया आपण. गीता म्हणते मला पण करायचं होतं बारसं, पण घरी एवढं सगळं चालू होतं त्याच्यामुळे मी काहीच बोलले नाही. तर सगळे म्हणतात ठीक आहे आपण करायचं बारसं. आणि कल्पना म्हणते की मी यादी लिहून देते, विमल तू सगळं बारशाचं उद्या सामान घेऊन ये. आणि अर्जुन म्हणते हो मी पण डेकोरेटचं काम सांभाळते. आणि अश्विनला म्हणते तू कपडे आणि बाळाचे कपडे आणि अस्मिताचे कपडे घेऊन ये आणि आल्यानंतर मला म्हणते मी पण काम करणार. तर सायली म्हणते तू फक्त सत्कार मूर्ती आहे, तू फक्त बाळाच्या बारशामध्ये सत्कार मूर्ती बनून फिरणार. पण एक अडचण आहे, बाळाचं नाव तर आत्या ठेवतात, पण सचिनची आहे एक बहीण चुलत, पण मला त्यांना बोलवायचं नाही किंवा नाव पण त्यांचं घ्यायचं नाही. तर कल्पना म्हणते की मावशी पण ठेवू शकते. तर अस्मिता म्हणते नाही माझी एक आहे, मावशी पण ठेवू शकते. तर माझी एक आहे इथेच मैत्रीण घरीच, मी तिच्याच हाताने नाव ठेवेल, म्हणजे ती आहे सायलीच माझ्या बाळाचं नाव ठेवेल. जीवाभावाची मैत्रीण आहे सायली माझी. इकडे प्रिया कल्पनाला लेटर लिहिते. ती म्हणते की प्रिय आई तू बाळाची आजी होणार आहे माझ्या आणि अश्विनच्या. तेव्हा मी DNA टेस्ट करायला तयार आहे, कारण ही गोष्ट अर्जुन, चैतन्य आणि अश्विन यांना माहिती आहे, पण त्यांनी माझ्या बाळाला स्वीकारण्यास मनाई केली आहे. मी DNA टेस्ट करायला तयार आहे, तुम्ही सांभाळ कराल ना? जे काही सगळं झालं त्यात या बाळाचा काय दोष? ओके बाय बाय सगळ्यांना. प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका.